नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी-सकाळी लवकर उठणं झालेलं आहे आणि बराच वेळ झालेला आहे उठून किचनमध्ये जाऊन किचन क्लीनिंग वगैरे करून पाणी वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मग ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आज आहे संडे म्हणजेच रविवार आहे. तरीसुद्धा माझं नेहमीचं रुटीन जे आहे ते मी फॉलो करतेच. सकाळी लवकर उठणं, बाकीच्या गोष्टी सगळं लवकर-लवकर आवरणं. त्यामुळे मला स्वतःसाठी खूप सारा वेळ मिळतो. तरी ते उठल्या-उठल्या आधी मी वॉशिंग मशीन लावली होती कपडे धुण्यासाठी आणि त्याची थोडीफार तयारी जी आहे ती मी रात्री झोपण्यापूर्वी करून ठेवली होती. मला दुसऱ्या दिवशी जेव्हा कामं लवकरात लवकर आवरायची असतात, तर रात्री झोपण्यापूर्वी थोडीफार कामांची जी तयारी आहे, तर ती मी करून ठेवते. जर आपण अशा प्रकारे आपलं शेड्यूल फिक्स केलं किंवा आपल्या डोक्यात जर आधीपासून ठेवलं, की उद्या मला काय, कसं आणि किती वेळापर्यंत मॅनेज करायचं आहे सगळ्या गोष्टी, तर नक्कीच आपली दुसऱ्या दिवशी सगळी कामं जी आहेत ती लवकर होतात. तर इथे कपडे वगैरे वाळत घालून मग मी आजचा रविवारच्या दिवशी म्हणजे वरचे जे दोन्ही रूम आहेत तर ते क्लीन करते आणि हे शेड्यूल माझं फिक्स आहे. केव्हा-केव्हा सॅटर्डे किंवा मग संडे या 2 दिवसात माझं हे शेड्यूल फिक्स असतं वरच्या रूमचे क्लीनिंग करणं. क्वचित कधीतरी काही अडचणी आल्या तर मग राहून जातं आणि मग ते मधल्या दिवसांमध्ये मी क्लीन करते. पण शक्यतो मी हे रूटीन जे आहे ते फॉलो करते. तर कचरा वगैरे काढून घेतला. त्यानंतर इथे आता लादी पुसायला घेतलेली आहे आणि सगळेजण अजून घरात झोपलेले आहेत कारण संडे आहे. सो त्यामुळे सगळे झोपलेले आहेत, आराम करतात. तर माझं हे किचन सॉरी वरच्या रूमचं क्लीनिंग वगैरे सगळं झालं, की मग मी खाली जाणार आहे, फ्रेश वगैरे होणार आणि मग बाकीच्या कामांना लागणार आहे. आणि वरच्या रूमचं क्लीनिंग ना दररोज करायचं काही शक्य होत नाही. कारण वरती एकतर रूम कोणी यूज करत नाही. फक्त वरती आम्ही गॅलरीमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी किंवा काही गोष्टी लागल्या तरच घेण्यासाठी वरती येतो. त्यामुळे या रूमचा इतका काही वापर होत नाही. दरवाजा, सतत खिडक्या बंदच असतात. सो त्यामुळे इतकी रोज पुसण्याची गरज नाही. परंतु आठवड्यातून 1 दिवस मी वरती क्लीन करत असते सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर बाथरूम वगैरेसुद्धा क्लीन करते. पायाखालची जी बारदानं वगैरे असतात तर ते सुद्धा क्लीन करून सुकायला टाकणार आहे. आणि अशा प्रकारचं रूटीन आहे ना मी नेहमी फॉलो करते जेणेकरून घर कधीही अस्वच्छ दिसत नाही. नेहमी घर आपलं साफसुथरं दिसतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या क्लिनिंगचं किंवा इतर गोष्टींचं ना शेड्यूल जरूर करा. तर आज संडे आहे आणि आज काही मी फिश वगैरे आणायला जाणार नव्हती. मी ऑलरेडी रात्रीच ठरवलं होतं, की आपण नॉर्मलीच काहीतरी घरामध्ये बनवूया. तर इथे अंडी बॉईल करायला ठेवणार आहे मी. कारण नाश्त्यामध्ये बॉईल अंडी देणार आहे मुलांना खायला आणि त्याचबरोबर थोड्या वेळाने मग अंड्याचा रस्सा वगैरे सगळ्या गोष्टीसुद्धा बनवणार आहे. तर जेव्हा पण बाजारातून मी अंडी आणते ना, तर ती प्रथम क्लीन करून घेते. कारण खूप वेगवेगळ्या हातातून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात ह्या गोष्टी आणि त्याचबरोबर थोडंसं अस्वच्छसुद्धा असतात. त्यामुळे त्या मी क्लीन करून घेते आणि ते अंडी बॉईल करायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत मी इथे यांनी जो मिस्टर गावी गेले होते, तर त्यांनी मसाला वगैरे, हळद वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. तर वर्षभराचा मसाला वगैरे जो आहे ना, तो मी एकदाच भरून ठेवते. सो तर त्याने घेऊन आणला होता. तर म्हटलं चला आपण आज मसाला वगैरे भरून घेऊया. तर काल बरणी जी काचेची आहे, ती क्लीन करून सुकण्यासाठी ठेवली होती. तर आता ती सुकलेली आहे जवळ-जवळ. तर आता मी मसाला वगैरे सगळा भरून घेते आणि काचेच्या बरणीत ठेवल्यामुळे ना मसाला खूप जास्त काळ टिकतो. तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. बघा तुम्हाला अनुभव येईल. खूप वेळा गोष्टी ना खराब होत नाहीत काचेच्या बरणीत जर आपण ठेवल्या तर. त्या अगदी व्यवस्थित टिकतात आणि छान राहतात. कलर वगैरे त्याचा कुठलाही फेंट होत नाही. अगदी व्यवस्थित अशा राहतात. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. जेव्हा पण उन्हाळा येतो ना, सगळ्याच जणी वाळवणीच्या गोष्टी किंवा वर्षभरासाठी ज्या गोष्टी महाग होतात किंवा त्या आपल्याला व्यवस्थित अशा मिळत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी आपण भरून ठेवत असतो, साठवत असतो. तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टिप्ससुद्धा फॉलो करत असतो. तशाच काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे, की उन्हाळा आला की नंतर मी कोणकोणत्या गोष्टी साठवून ठेवते वर्षभरासाठी आणि का ठेवते. तर या सगळ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर बघा इथे मसाला माझा जवळजवळ भरून झालेला आहे आणि सकाळपासून काम करत होती
नाश्ता तर ऑलरेडी माझा झाला होता, तरीसुद्धा मी खूप जास्त डिहायड्रेट झाली होती. तर पाण्यामध्ये थोडंसं सब्जाचे जे बी आहे, तर ते भिजत टाकलेलं आहे. जेणेकरून छान असा ज्यूस बरोबर ते मी पिऊन टाकेन. जेणेकरून मला एक छान प्रकारे हायड्रेशनसुद्धा मिळेल आणि सब्जा जो आहे तो आपल्या शरीरातला उष्णदाह जो आहे तो कमी करण्याससुद्धा मदत करतो. तर कामाच्या गडबडीत आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायचं. तर हे पोलपाटनं मी घेऊन आले होते 2 दिवसापूर्वी आणि खूप छान आहे. तर हे वापरण्यासाठी आधी त्याला थोडंसं तयार करावं लागेल. तर मी काय केलेलं आहे, मोहरीचं तेल जे आहे ते त्याच्यावर टाकलेलं आहे थोडंसं आणि हाताने पसरून घेतलेलं आहे. तर तेल टाकण्यापूर्वी पोलपाटन जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि हे पोलपाटनं जे आहे ते अखंड लाकडाचं बनलेलं आहे. म्हणजे कुठेही लाकूड चिरून बनवलेलं नाही, तर अखंड लाकडाचं आहे आणि खूप छान आहे, हेवी आहे. तर हे तेल लावलेलं पोलपाटनं आता उन्हात सुकवायचं आहे. जेणेकरून ते छान असं पुढच्या कामासाठी आपल्याला तयार करता येईल. आणि येताना ह्यांनी खोबरंसुद्धा आणलं होतं. तर ते सुद्धा मला उन्हात सुकवायचं होतं. ऑलरेडी हे सुकलेलं खोबरं होतं. परंतु सध्या आमच्याकडे वातावरण जे आहे ते दमट आहे. आम्ही खाडीच्या जवळ राहतो, सो त्यामुळे थोडंसं वातावरण दमट आहे. त्यामुळे इथे वस्तू लवकर खराब होतात. तर त्याला मी ऊन लावण्यासाठी तयार करत आहे आणि मी कपडा टाकलेला आहे वरती. परातीमध्ये खोबरं पसरून घेऊन, जेणेकरून ना वरती जी काही धूळ माती वगैरे पडेल, तर ती कपड्यावर राहील. अजिबात खोबऱ्यावरती वगैरे पडणार नाही. इथे गॅलरीमध्ये पत्रा जो आहे, तर त्याच्यावरतीच मी हे पोलपाटनं सुकायला ठेवणार आहे आणि त्याचबरोबर सुकं खोबरंसुद्धा. Our hearts beat to the city. तर पोलपाटनं एक 4-5 तास मी तरी छान सुकवून घेणार आहे आणि खोबरं जे आहे ते सतत 3 दिवस सुकवणार आहे. थोड्या वेळ उन्हात ठेवून काढून ठेवणार. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी असं 3 दिवस मी फॉलो करणार आहे. त्यानंतर मग ते खोबरं छान असं बरणीत भरून ठेवेन. आणि आता आलेली आहे मी ची तयारी करण्यासाठी. कारण आता मुलं उठायच्या आधी जेवणसुद्धा मला रेडी करायचं आहे. आणि इथे बघा मी आज सुका जवळा जो आहे, ज्याला कोलिमसुद्धा म्हणतात, तर तेच बनवणार आहे. जवळा जो आहे तो थोडासा आधी भाजून घेते, जेणेकरून छान टेस्ट येते त्याला. आणि बाकीचं जेवण अंड्याची करी किंवा भाकऱ्या वगैरे या सगळ्या गोष्टीसुद्धा मला करायच्या आहेत. तर मी शक्यतो ना सकाळी लवकर उठून माझी घरातली कामं जी आहेत ती मुलं उठायच्या आधी आवरण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मला माझी इतर कामं करायला वेळ मिळतो. त्याचबरोबर मुलांनाही वेळ द्यायला मिळतो आणि अजिबात आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही. कारण सकाळी आपण ना खूप जास्त फ्रेश असतो, एनर्जेटिक असतो. तर अशा वेळेला आपण खूप सारी कामं, हार्ड वर्क जे आहे, तर ते केलं आपण, तर दिवसभर अजिबात कंटाळा येत नाही. त्याउलट जर उशिरा उठून तुम्ही तुमचं हार्ड वर्क करायला किंवा इतर कामं करायला घेतलीत आणि दिवसभर ती कामं करत राहिलीत ना, तर तुम्हालासुद्धा कंटाळा येतो आणि कामं कधी संपत नाहीत आणि असं वाटतं की दिवसभर आपण किती सतत राबत आहोत आणि स्वतःच आपल्याला कंटाळायला येतो या सगळ्या गोष्टींचा आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपण एकाच प्रकारचं रुटीन रोज-रोज फॉलो करतोय आणि आपल्याला कंटाळा येतोय. तर आपण ना अशा प्रकारे लवकर उठून जर सगळी कामं लवकर आटपली, तर जरी आपण एका प्रकारचं रुटीन सेम रोज फॉलो करत असेल, तरी आपल्याला कंटाळा येत नाही. कारण आपली सकाळची जी एनर्जी आहे, चांगली एनर्जी, ती चांगल्या कामांसाठी आणि पूर्णपणे कामं पार पाडण्यासाठी यूज करत असतो. तर इथे जेवण वगैरे झालं, जेवून झालं, भांडी वगैरे क्लीन केली, तर थोडंसं बेसिन जे आहे ते चॉकअप झालं आणि माझ्याकडे ड्रेनेज क्लीनर नव्हतं. सो मी जुनी जी ट्रिक आहे पारंपरिक ती इकडे केलेली आहे. एक हिऱ्याची काडी घेतलेली आहे. ज्याला आपण खराटा वगैरे सुद्धा म्हणतो, झाडू जी असते, तर त्याची काडी घेतलेली आहे आणि जिथे होल आहेत बेसिनचे तिकडे मी वरती खाली तिन्ही 4 होलामध्ये टाकून वरती खाली करत आहे. आणि तुम्ही बघू शकता काही सेकंदातच पाणी जे आहे ते क्लिअर झालेलं आहे ड्रेनेज. कारण कितीही आपण कचरा गाळला ना, तरी थोडंफार कचरा किंवा म्हणजे काही नाही काही अडकून राहतं, कांद्याची पात वगैरे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे चॉकअप होत असतं. तर तुम्हीसुद्धा ही नक्की ट्रिक फॉलो करा, जेव्हा तुमच्याकडे ड्रेनेज क्लीनर नसेल आणि ही जुनी पद्धत आहे. माझ्या आईसुद्धा ही प्रकारची पद्धत फॉलो करायची, तर मीसुद्धा करते. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. सो हे होतं माझं संडे मॉर्निंगचं रुटीन जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका.